सळाई घुसले कोणीतरी काढा. अरे तुझ्या ढुंगणाच्या मध्ये सळई नाही तर हत्तीच्या दोन टंगण्याच्या मधली जी मोठी सळई आहे की नाही ती कायमची अडकून बसायला पाहिजे. मित्रांनो, आता इतके दिवस झाले की मला वाटलं बाबा सोन्या सुधारला असेल, त्यामुळे आपण याच्यावरती आता याला ट्रोल करायला नको, याला रोस्ट करायला नको, याला काय आता वाईट बोलायला नको. पण अचानक सोन्याचा एक व्हिडिओ माझ्या समोर आला, हा व्हिडिओ, आणि बघितलं तर हे सोन्या अजून आपलं येडचाळ काय थांबवून झाले. म्हणून मी पण म्हणलं त्याच्या आईच्या गावात अनेक व्हिडिओ होऊन जाऊ दे सोन्यावरती, दे दनादन दणका. मी काय म्हणलं, याच्या ढुंगणात जर किडा आहे की नाही तर आपल्या पण ढुंगणात लय मोठा किडा आहे, तर याच्यावरती अनेक व्हिडिओ होऊन जाऊ दे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा. लय दुखतेय, तुमच्या मित्राला पाठवा, ही सळाई घुसले, लय दुखते, काय करू. अरे सोन्या, कुत्र्याच्या ढुंगणावानी तोंड करून रडतोयस. अरे तू जन्माला येऊन चुकलायस, खरं सांगतो. मित्रांनो, एक खरी गोष्ट सांगतो, तुम्हाला वाईट वाटेल की बाबा एखादा क्रिएटर असतो, एखादा रील स्टार असतोय, काय पण करू दे, कॉमेडी करू दे, काय पण आपलं येडचाळ करू दे. आता तुम्ही या सोन्याचं जर अकाउंट चेक केलं, पूर्ण अकाउंट बघा या सोन्याचं, यानं काय केलंय, कॉमेडी म्हणता हे सगळं अश्लील येडचाळ करायला लागलाय. या सोशल मीडियाच्या जगात मित्रांनो थोडंफार अश्लील वागलं तर चालतंय, पण हे पाक तिच्या आईला हिकंड घालते, तिकंड काढते. अरे सोन्या, जरा सुधर रे. सळाई घुसले मधी, लय दुखते, आता काय करू. पण नेमकं मित्रांनो विचार करा, ह्या सोन्याच्या ढुंगणामध्ये सळई घुसली, बरोबर आहे. तर या सोन्याच्या ढुंगणामध्ये सळई कशी काय घुसली? ह्यो काय वरनं काय बिल्डिंग वरनं सळईवरती पडला का? अशी सळई उभी होती वरनं खाली पडला का? ह्यो काय नेमकं करत का? सळई घालून घेता काय समजना. बात सही आहे. का नेमकं काय करत आहे? सोन्या आपल्या ढुंगणामध्ये सळई घालून घेत होता आणि बसले अडकून. मित्रांनो, एवढे मराठी क्रिएटर बघितलं, शिव्या देतात, सगळं करतात, पण असलं येडचाळ करणार की नाही हे एकमेवच आहे बघा. करून काय रडतोयस रे? जरा चांगला हवा, कुत्र्याच्या ढुंगणासारखं तोंड करून रडतोयस, त्या ढुंगणात सळी कसली घातली आज, जरा सुधारायचं बघ रे. ह्याच्या मागं पुढे कोण हाय कायला विचारणार की बाबा हे असं करू नकोस, असं का करतोयस, ह्याला विचारणार कोणच नाही. त्यामुळे हे असं कसं बिनदाव्याचं एखादं जनावर कसं असतंय, त्याला दावा नसते, दोरी बांधलेली नसते, तसं आहे. ह्याला कोण विचारणारच नाही. हे करतंय ते त्याचं त्यालाच गोड वाटतंय. मित्रांनो, ते म्हणतात ना, नशेच्या आहारी एखादा माणूस गेला, एखादं व्यसन लागलं की तो माणूस म्हणजे त्या व्यसनातनं बाहेर लवकर पडत नाही. तसं या सोन्याला व्यसन लागलंय, ठुक्कम ठुकाई करायचं. सोन्याला पाहिजे नुसतं मागणं पुढणं कच्चा कच पाहिजे सोन्याला. म्हणून या सोन्या इथं आता काय करायला लागलाय बघितलं ना, करायला लागलाय. पण सोन्याला हे माहिती नाही, त्याच्या सलवारमध्ये तलवार आहे आणि समोर बसलेल्या त्याच्या सलवारमध्ये पण तलवार आहे. अरे काय करताय नेमकं तुम्ही? तुमचं तुम्हाला समजतंय का? तुम्ही दोघं जण एक काम करा, खोला दोघांच्या सलवार आणि एकमेकांची घासात तलवारीवर तलवार. प्रवास आहे तू अरे काय बोलताय? तुमच्या दोघांच्या डोक्यामध्ये मेंदू नाही बहुतेक, तुमच्या दोघांच्या डोक्यामध्ये 100% ढुंगणातली क्रीम आहे. काय करताय, काय बोलताय? आता ही दोघं जण इथं किस करणार होती, उम्मा करणार होती, तवर त्यानं त्याच्या तोंडाचा वास घेतला आणि त्याला म्हणायला लागलाय, अरे तू काय बुला खाला का काय? अरे काय बोलताय? ती काय खायची गोष्ट आहे का? सोन्याला इथं मिळण झाली, सोन्या तळमळायला लागलाय बोला करून, आणि तो सोन्या कसा खाईल? मित्रांनो, सोन्या एवढं येडचाळ करतोय, सोन्या घाणेरडं बोलतोय, सोन्या भंगार अश्लील काय नको ते बोलतोय. सोन्याला जेवढं बोलेल तेवढं शब्द आता माझ्याकडे कमी पडायला लागले ते, पण सोन्या नको ते बोलतोय. आणि सोन्यानं एवढं आता लांबडं माणसांचं केळ खाऊन सोन्याची हालत काय झाली ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. मित्रांनो, रातपासून माझी तब्येत खूपच खराब आहे आणि मित्रांनो ह्याचे जिम्मेदार फक्त ते विशाल आणि शुभ्या आहेत. अरे सोन्या येड्या डांगीच्या, त्या विशाल आणि शुभ्याने काय केलंय रे? त्या निरागस गोंडस पोरासनी कशाला नावं ठेवतोयस? त्यांच्या नाव सगळं घालतोयस. अरे तूच तिच्या आईला गावात गावल त्याचा घेतोयस, खातोयस, सगळं काम न्याम करून खातोयस आणि कशाला त्यांच्या नावा घालतोयस सांग? मग दुखण्यावर पडशील तर, आजारी पडशील तर काय होईल? जरा दिवसात कमी खायचं जा रे केळं माणसांची. मित्रांनो, पहिले जसं तुम्ही पहिले माझ्या अकाउंटला प्रेम दिलं मला, तसंच पण माझ्या ह्या अकाउंटला प्रेम द्या. मित्रांनो बघा, माझी तब्येत खूपच खराब होत चालली. आता आला ना या सोन्या मुद्द्यावर. तर मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो आणि लक्ष देऊन ऐका जे आता मी बोलणार आहे. सोन्याला पण वाईट वाटेल, मला पण वाईट वाटतंय सोडा, पण सोन्या येडचाळ करते त्यामुळे बोलणं भागच आहे. सोन्या एवढं येडचाळ करतोय, नको ते ट्राय करून बघायला लागलाय का? तर याचे फॉलोअर्स वाढून झालेत. ह्याच्या अकाउंटवरती जाऊन तुम्ही चेक करा, याचे व्हिडिओ बघा. ह्याच्या व्हिडिओला 5-10 हजार एवढंच व्ह्यूज पडतात. पहिला यो व्हायरल गेलता, ढगामध्ये गेलता, त्यावेळी तो येडचाळ करता, त्यावेळी पूर्ण ढगामध्ये गगनामध्ये गेलता. आणि आता याचं 5-10 हजार 15 हजार 20 हजार व्ह्यूज मध्ये जास्त व्हायरल म्हणजे. त्यामुळे ह्यो रडीच्या घ्यायला आला यो सोन्या. त्यामुळे तो काय म्हणतोय, बाबा मला फॉलो करा, सपोर्ट करा, हे करा. अरे बाबा सोन्या, तू एवढा रडून नाचून दाखवा लागलायस का नाही? तुला लोक कसे सपोर्ट करतील? तू जरा चांगलं काहीतरी बनवलं असतं, कॉमेडी बनवू, काय पण बनवू, पण असं येडचाळ करू नकोस रे. असलं काही पण बनवू नको. 4 चौघात तुझा व्हिडिओ बघताना आम्हाला लाज वाटते. जरा चांगलं बनवू म्हणजे लोक पण सपोर्ट करतील, मी पण तुला सपोर्ट करतो.
ऑफर ऑफर ऑफर. सोन्या तुझ्यावरती चढला आमच्या वर्गातला टॉपर. आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे, गेलाच पाहिजे. आज लास्टची तारीख आहे. तुमचे सगळे मित्रापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. कोणचा मित्र उपाशी राहणार नाही. कोणचा मित्र उपाशी राहणार नाही? अरे सोन्या काय नेमकं करणार आहेस काय? या म्हणतोय ऑफर आहे, या म्हणतोय चटई त्याची, तेल त्याचं. अरे काय नेमकं तुला काय नेमकं कसलं भविष्य तुला घडवायचंय तुझं काय समजना. अरे जरा चांगला वागला असता, चांगलं काहीतरी कंटेंट बनवला असता तर भविष्यात तुला काहीतरी बिग बॉस वगैरे तिकडे बोलवलं असतं. काहीतरी लोक चांगली मंडी असतील खांद्यावर घेऊन तुला मिरवलं असतं. ते हे तू असं तिच्या आईला उघडं नागडं दाखवा लागलाय सगळं. या म्हणतोय चढा तेल माझं, चटई माझं. असं कोण तुझा व्हिडिओ बघेल? तुला कोण सपोर्ट करेल सांग? कोणचा मित्र उपाशी राहणार नाही. आणि तू म्हणतोयस की नाही कोणीही उपाशी राहणार नाही, ऑफर फक्त 1 दिवस आहे. अरे तिथं उपाशी राहायला मी काय म्हणतो, तिथं बोलवून तू काय लोकांना तुझं केळ खायला घालणार आहेस का काय? कोणीही उपाशी राहणार नाही म्हणतोयस. ऑफर बुकिंग सगळे कॅलेंडर भरून गेलेले आहेत मित्रांनो. लवकर लवकर बुकिंग करा. सोन्या सगळी कॅलेंडर भरून गेलेले आहेत. मग दोन्ही कॅलेंडरची अशी उरळी कर आणि घे घालून तुझ्या ढोंगणात. तुमच्या कोणत्या मित्राचा मोठा आहे त्याची बुकिंग चालू आहे. सगळी बुकिंग भरत चाललेली आहे. तुमच्या कोणत्या मित्राचा मोठा आहे त्याला फ्री करण्यात येणार आहे. पण सोन्या मी काय म्हणतो, आमच्या गोट्यात एक रेडा बांधला आहे. त्याचं लयच मोठं सामान आहे. माझ्या मित्राचं कुठलं सामान मोठं नाही, पण त्या रेड्याचं मोठं आहे. त्याला जर तू चढवून घेतलं तर त्याला पण बरं वाटेल, त्या रेड्याला बरं वाटेल की बाबा मी आयुष्यात जन्म घेऊन काहीतरी मिळवलं, काहीतरी केलं. त्याला पण जरा समाधान वाटेल आणि तुला पण चांगलं वाटेल की कुणाचं तरी मोठं खेळ तुला मिळालंय. तुमच्या कोणत्या मित्राला करायचंय लवकरात लवकर ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर झालाच पाहिजे. आता एवढे सोन्याचं येडचाळ करतेला व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल की बाबा माणसाची काहीतरी सीमा असते, काहीतरी बाबा लेवल असते. त्याच्यावरती माणूस गेला की त्याला कोण किंमत सुद्धा देत नाही. असं या सोन्याचं झालंय. का देत्यात तर सोन्या असंही येडचाळ करते, स्वतःचं ढुंगण असं नाचवतं, या म्हणतंय चढा म्हणतंय. अरे सोन्या काय एवढी खाज लागली आहे का नाही? तर तिकडे कुठेतरी धंदा टाक जा की. कशाला उगाच इथं येऊन सोशल मीडियावरती नाचतोयस? तेल माझं, चटई माझं फक्त येण्याचं काम आहे. पहिले माझं रेट होतं 300, आता फक्त आणि फक्त 200 रुपये रेट आहे. अरे सोन्या 300 नव्ह, 200 नव्ह, 100 राहू दे. अरे 1 रुपया पण राहू दे. तुझ्यावरती आमच्या गल्लीचं काळं कुत्र पण चढायचं नाही. कशाला तुझा स्वतःचा रेट पाडून घ्यायला लागलायस? जरा शांत बस की, माणसासारखा वाघ घरात. जरा अभ्यास बिभ्यास कर, काहीतरी मोठं व्ही. असं येड्यागत काय पण करतेस. 200 रेट आहे, 300 रेट आहे. चालू कर. अरे शेमण्य काय करतोयस रे सोनिया? तुझ्या ढुंगणात गेलं वय ते मोठा बांबू. कशाला काय ते बांबू वरती बसलायस आणि काय नेमकं तू करून दाखवा लागलायस आम्हाला समजणं झाले. जरा चांगला वागरे. खरंच तुला मी पहिल्यांदा पण म्हणलं होतं आणि आता पण म्हणतो, आता मनापासून म्हणतो, तुला जन्माला घालून चुकल्यात खरंच. अरे काय तिथनं पळत गेलास? व्हिडिओ करतोयस, क्रिएटर आहेस, रील स्टार आहेस, मान्य करतो की, पण हे थांबव रे. कुठंतरी थांबव. डोसक्याला ताप करून घेऊ नकोस. तुला जर खरंच पाहिजे असतील की नाही मोठी मोठी केळं स्वतःच्या ढोंगणामध्ये, तर तिकडे ऑस्ट्रेलिया बिस्ट्रेलिया तिकडे जा. काळी काळी कुळकुळीत मोठ्या मोठ्या केळाची माणसं असतात. तिकडे जा, तिकडे राहा कायमचा. तिकडे कशाला हे काय पण करून दाखवतोयस? आमच्या फीड मध्ये येऊन टर्कन चिपळतोयस. काय घुसलं काय नेमकं खरं सांगू, याच्या कंटेंटला नाक असलं काय म्हणजे काय. स्क्रिप्ट म्हणतो की नाही आपण, एखादा व्हिडिओ बनवायच्या पूर्वी, एखादी मूवी बनवायच्या पूर्वी एखादी स्क्रिप्ट लिहित्यात, डायलॉग लिहित्यात, तसं काहीतरी याच्या व्हिडिओला स्क्रिप्ट वगैरे काय काय नेमकं अर्थच नाही याच्या आयुष्याला. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. याच्या व्हिडिओला राहू दे, याच्या आयुष्याचा अर्थ निघून गेलाय. म्हणून असं काही पण करतंय बाबा. ह्यो आजचा व्हिडिओ व्हायरल जाईल, उद्याचा व्हिडिओ व्हायरल जाईल म्हणून असं कुठं खांबावर बसतंय, कुठं तेल आणतंय, कुठं चटई आणतंय, या म्हणतंय, चढा म्हणतंय, फ्री 200 300. नेमकं ह्याच्या आयुष्यात काय चाललंय ह्याचं याला समजून झालंय. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. मित्रांनो आता मी जास्ती वेळ घेत नाही, पण माझं एकच म्हणणं आहे की बाबा हे असलं येडचाळ घाणेरडं कनी, हे असलेली येडचाळ करतोय की नाही सोनिया, ह्याने कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा कुठेतरी चांगलं काहीतरी बनवलं पाहिजे. आम्ही सपोर्ट करतो, सगळी त्याला सपोर्ट करतील. बाकी काय नाही मित्रांनो, इथं जाता आपण थांबूया आणि पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहे. पण तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे, कसलं व्हिडिओ बनवलं पाहिजे, कुणाला काय आपण टमाटम ट्रोल केलं पाहिजे असं तुमची इच्छा आहे तर ते कमेंटमध्ये लिहू शकता. आणि जाता जाता आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर एक कमेंट करा, एक सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.